कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं आहे, पर्सेंटेज बाय मास कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनमध्ये पर्सेंटेज बाय मास नावाच्या टर्मचा स्टडी केला आहे. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं आहे, पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू, पर्सेंटेज डब्ल्यू बाय व्ही अँड पर्सेंटेज व्ही बाय व्ही, हे 3 पॉईंट आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केले. आजच्या लेक्चरला मी काय करतो, त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपल्यासाठी घेतो की जेणेकरून आपल्याला ते पर्सेंटेज बाय मास कसं काढता येईल. आता प्रॉब्लेम काय बघा की 5 ग्रॅम ऑफ युरिया डिझॉल्व्ड इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर, कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास ऑफ युरिया. कॅल्क्युलेट काय करायचं बघा, सुरुवातीला कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व करत असाल, मग तो फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, तुमचं पहिलं काम काय असेल, जेवढं काही दिलेले टर्म्स असतील जे तुम्हाला दिले ते तुम्ही नोट डाऊन करा. जे तुमच्याजवळ आहे ते नोट डाऊन करा. काय काय दिले बघा, युरियाचं मास दिलं आहे, म्हणजे काय इथे लिहिताना पण काय लिहिणार आहे बघा, मास ऑफ युरिया. काय सांगणार आहे, मास ऑफ युरिया. युरियाचं मास किती दिलं आहे, 5 ग्रॅम, किंवा अमाऊंट ऑफ युरिया म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. डिझॉल्व्ड इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर किती दिलं आहे, मास ऑफ वॉटर किती दिले बघा, 500 ग्रॅम. मास ऑफ वॉटर किती आहे, 500 ग्रॅम आहे. मास ऑफ युरिया किती आहे, 5 ग्रॅम आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास कोणाचं काढायचं आहे, ऑफ युरिया किती असेल, हा आपल्याला क्वेश्चन विचारला. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला काय, पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास म्हणजे डब्ल्यू बाय डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे बघा, काय असणार आहे बघा, मास ऑफ युरिया. मास ऑफ सोल्यूट म्हणजे कोण आहे तुमचा इथं, सोल्यूट म्हणजे कोण झाला, युरिया झाला. मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय असणार आहे, मास ऑफ कोणाचं मास, डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन. आता बघा, मास ऑफ सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं. मास ऑफ सोल्यूट आहे म्हणजे मास ऑफ युरिया आहे, पाहिजे तर आपण इथं डायरेक्टली युरिया लिहूया. आपल्याकडे सोल्यूट कुठला आहे ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, म्हणून मास ऑफ कोणाचं घ्या, युरियाचं घ्या. मास ऑफ युरिया डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू किती आहे बघा, 100 इंटू किती आहे, 100. आता काय करायचं बघा, मास ऑफ सोल्युशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. काय आयडेंटिफाय करायचं आहे, मास ऑफ सोल्युशन. सोल्युशन कोणाचं आहे बघा, हे सोल्युशन कोणी फॉर्म केलं आहे, वॉटर अँड युरिया. वॉटर आणि युरिया ह्या दोघांचं ते सोल्युशन आहे. म्हणजे मास ऑफ सोल्युशन काय असणार आहे बघा, आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरला स्टडी केले. मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आता इथं, मास ऑफ कोणाचं मास, मास ऑफ युरिया प्लस मास ऑफ कोणाचं मास असणार आता, मास ऑफ युरिया प्लस मास ऑफ वॉटर. ह्या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ युरिया अँड किंवा प्लस मास ऑफ वॉटर ह्या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, मास ऑफ सोल्युशन. हां, मास ऑफ युरिया किती आहे, मास ऑफ युरिया किती दिसते बघा तुम्हाला, मास ऑफ युरिया 5 ग्रॅम. मास ऑफ युरिया किती आहे, 5 ग्रॅम डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर. ठीक आहे, सोल्युशनसाठी काय असणार आहे, मास ऑफ युरिया. मास ऑफ युरिया किती, 5 प्लस मास ऑफ वॉटर किती असणार, 500 इक्वल टू 5 डिवायडेड बाय 5 प्लस 500 किती येणार आहे, 505 इंटू 100. बघा समजतंय का, काय केलं आहे, मास ऑफ युरिया 5, मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ युरिया प्लस मास ऑफ वॉटर. युरियाचं मास किती होतं, 5 ग्रॅम, मी 5 ग्रॅम टाकलं. मास ऑफ वॉटर किती होतं, 500 ग्रॅम, ते मी इथं पुट केलं. 5 डिवायडेड बाय 505 इंटू 100 म्हणजे तुम्ही काय काढताय, पर्सेंटेज काढताय, म्हणून त्याला कितीने मल्टिप्लिकेशन, 100ने मल्टिप्लिकेशन. काय येईल बघा, 500 डिवायडेड बाय 505. तुमचा आन्सर काय येते बघा, पर्सेंटेज बाय मास जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर, पर्सेंटेज बाय मास जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर काय येते बघा, 5 डिवायडेड बाय 5 प्लस 500 काय आलं, 5 डिवायडेड बाय 500 105 इंटू 100, 500 डिवायडेड बाय 505.
आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉग टेबल वगैरे तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. तुम्ही हे डायरेक्टली कॅल्क्युलेशन काही लोक करू शकत असाल तर त्यांनी डायरेक्टली करा, नाहीतर लॉग वापरून करा. आता लॉग 500 तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांनी लॉग बुक घेऊन बसा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लॉग 50चा 0मध्ये बघा, जे येईल तिथे ॲन्सर लिहा. लॉग 50चा 0मध्ये बघा. पहिलं काम तुमचं काय असेल, कॅरेक्टरिस्टिक काय असेल, कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करून घ्या. कॅरेक्टरिस्टिक किती असणार, 3 डिजिट आहेत, 1 2 3 3 आहेत म्हणून 3 - 1 किती आलं, 2 पॉईंट. जे असेल ते असेल. 50चा 0मध्ये बघा, ते इथं लिहा. लॉग 505 सेकंड काय काढायचं आहे, लॉग 505. 505ची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, 2 पॉईंट. इथं 50चा 5मध्ये बघा. 50चा काय करा, 5मध्ये बघा. डिवायडेशन असेल तर आपण काय करतो आहे, सबस्ट्रॅक्शन करतो आहे. डिवायडेशन असेल तर काय करतो आहे, सबस्ट्रॅक्शन. हे जे 2 लॉग आहेत त्या 2 लॉगचे काय करा, मग सबस्ट्रॅक्शन करा. म्हणजे जे हे ॲन्सर येईल त्याचं सबस्ट्रॅक्शन करा, नंतर त्याचा अँटीलॉग घ्या. फायनल ॲन्सर काय येते ते मला उद्याच्या लेक्चरला सांगा, ठीक आहे. आता हे कशाच्या बाबतीमध्ये झालं, पर्सेंटेज बाय मासच्या बाबतीमध्ये आपण स्टडी केला. आता न्यू टर्म आपण कुठली स्टडी करणार आहे बघा. हे लक्षात आले का बघा सगळ्यांच्या, म्हटलं स्क्रीनशॉट काढा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा. हे कॅल्क्युलेशन इझी आहे, हे कॅल्क्युलेशन करा, मला फायनल ॲन्सर सांगा. मी तुमच्यासाठी ते फायनल ॲन्सर रिमेंड ठेवतो किंवा पाठीमागं ठेवतो. आता काय बघा, नेक्स्ट टर्म आपण कुठली स्टडी करणार आहे. नेक्स्ट टर्म असणार आहे ती म्हणजे, कारण आपण अभ्यास कोणाचा करतो आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचा. फक्त लक्षात ठेवा, मास असेल तर सोल्युशनचं मास असेल तर काय बघा, आणखीन एक इथाइल अल्कोहोलचा प्रॉब्लेम आपण नोट्समध्ये दिला आहे. काय असणार आहे बघा, मास ऑफ सोल्युशन. हे लक्षात ठेवा, मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ कोणाचं मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट. मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट. जर मास ऑफ सोल्युशन असेल तर. बट मी जर व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन घेत असेल, कारण मी कालच्या लेक्चरला पण तुम्हाला क्लिअर केलं आहे, जर मी व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन घेत असेल तर सोल्युशनचा व्हॅल्यूम हा इक्वल नसणार आहे. सोल्युशनचा व्हॅल्यूम हा इक्वल नसणार आहे. कशाशी, व्हॅल्यूम ऑफ सोल्यूट अँड व्हॅल्यूम ऑफ सॉल्वंट. हे फक्त नोट डाऊन करून ठेवा, जर तुम्हाला व्हॅल्यूमशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वेळ आली तर. मास तुमचं एक्झॅक्टली सेम येईल, कारण दोन्ही सोल्युशन फॉर्म करण्यासाठी जे वापरले त्यांचे मास तुम्हाला सेम मिळणार आहेत. बट व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन एक्झॅक्टली इक्वल नसणार आहे. कोणाशी, व्हॅल्यूम ऑफ सोल्यूट अँड व्हॅल्यूम ऑफ सॉल्वंट. हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं. त्याच्या पाठीमागचं रिझन काय, तुमच्या ह्याच्यामध्ये असणारे कोण, व्हाईट्स म्हणजे एम्प्टी स्पेस. त्या ठिकाणी ते तुमचे सॉल्वंटचे पार्टिकल जाऊन बसतात, तुमच्या सोल्यूटमध्ये असणार, ठीक आहे. आता न्यू पॉईंट किंवा नेक्स्ट पॉईंट कुठला असणार आहे बघा आपला. आपण स्टडी काय करतो आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. पॉईंट कुठला स्टडी करतो आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं काय काढायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, ठीक आहे. आता कालच्या लेक्चरला आपण काय केलं, फक्त सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काढलं आहे. पर्सेंटेज बाय मासमध्ये तुम्ही काय काढू शकता बघा. पर्सेंटेज बाय मासमध्ये काय काढू शकता, हा W/W म्हणजे हा वेट ऑफ सोल्यूट किंवा हा मास ऑफ सोल्यूट, हा मास. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनमध्ये कालच्या लेक्चरला काय केलं आहे, सोल्यूटचं मास, सोल्यूटचं व्हॅल्यूम हे आपण कालच्या लेक्चरला कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपण सॉल्वंटच्या बाबतीमध्ये काहीच बोललेलं नाही आहे. कोणाच्या बाबतीमध्ये, सॉल्वंटच्या बाबतीमध्ये काय बोलणं, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन काढत असताना आपण पर्सेंटेज बाय मासमध्ये फक्त कोणाच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, सोल्यूटच्या बाबतीमध्ये बोलतो आहे. पण आत्ताचा जो मी नवीन पॉईंट इन्क्लूड करणार आहे, न्यू पॉईंट जो आपण इन्क्लूड करणार तो कुठला असणार आहे बघा, मोल फ्रॅक्शन नावाचा. न्यू पॉईंट आपण कुठला इन्क्लूड करतो आहे, मोल फ्रॅक्शन. आता ही टर्म कशासाठी ॲप्लिकेबल आहे, तर या मोल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला सोल्युशन फॉर्म करण्यासाठी कोण कोण लागतं सांगा. सोल्युशन फॉर्म करण्यासाठी कोण लागतात, सोल्युशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला कोण लागतात, कॉम्पोनंट्स लागतात. सोल्युशन फॉर्म करण्यासाठी कोण लागतात, कॉम्पोनंट्स लागतात. तर तुमच्या सोल्युशनमध्ये जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट असतील त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन काढण्याचं काम कोण करतं, तुमचं मोल फ्रॅक्शन नावाची टर्म करते. कुठली टर्म करते, मोल फ्रॅक्शन नावाची टर्म. त्यांचं पर्टिक्युलर कॉम्पोनंटचं काय काढते, ते कॉन्सन्ट्रेशन काढतात. आपल्याकडे कॉम्पोनंट 2च असतात. कॉम्पोनंट आपल्याकडे किती आहेत, 2 आहेत. एक कुठल्या फॉर्ममध्ये कोण असतो बघा तुमचा, एक असतो सोल्यूट तर दुसरा कोण असतो, सॉल्वंट असतो. हे झाले कॉम्पोनंट आपले, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. आता मोल फ्रॅक्शनमध्ये काय करणार आहे, जो पर्टिक्युलर तुमचा कॉम्पोनंट असेल कुठल्याही कॉम्पोनंटचं,
एनी कंपोनंट, कुठलाही तुमचा जो असेल कंपोनंट त्याच्यापैकी कुठलाही चालेल, दोन्हीपैकी कुठलाही एक कंपोनंट चालेल की जो कोण असू शकतो, सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या दोघांपैकी कुठलाही एक चालू शकतो किंवा कुठल्याही एकाच आपण काय काढू शकतो, मोल फ्रॅक्शन काढू शकतो. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे बघा. आता पर्टिक्युलरली मी कंपोनंटच्या बाबतीमध्ये बोलणार आहे. पर्टिक्युलरली कोणाच्या बाबतीमध्ये बोलणार, कंपोनंटच्या बाबतीमध्ये बोलणार. कंपोनंट म्हणजे कोण, एकतर मी सोल्यूटच्या बाबतीमध्ये बोलेल किंवा सॉल्व्हंटच्या बाबतीमध्ये बोलेल. जर मला मोल फ्रॅक्शन नावाची टर्म स्टडी करायची असेल तर मी सोल्यूटच्या बाबतीमध्ये पण बोलणार आणि सॉल्व्हंटच्या बाबतीमध्ये पण बोलणार. पण पर्सेंटेज बाय मासमध्ये आपण फक्त कोणाच्या बाबतीमध्ये डिस्कस केलं, ओनली सोल्यूटच्या बाबतीमध्ये डिस्कस केलं. बघा तुम्ही वाटलं तर कालच्या लेक्चरला मी एक्सप्लेन केलं आहे. मग आज मोल फ्रॅक्शनमध्ये आपण काय करतोय की सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट ह्या दोघांचं काय काढतोय, मोल फ्रॅक्शन काढतोय. कसं काढतोय बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट. मी इथं लिहिताना एनी कंपोनंट हा शब्द का वापरला आहे. एनी कंपोनंट म्हणजे काय, दोन्हीपैकी कुठलाही असू शकतो. दोनच तुमच्या सोल्युशनमध्ये असतील असं नाही, पण डेफिनेटली ते सोल्यूट आणि सॉल्व्हंट असले पाहिजे. किती जर मॅक्झिमम 4 असतील तरी चालेल. आता कुठल्याही कंपोनंटचं जर मला काय काढायचं असेल, मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्याची डेफिनेशन काय बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ कुणाचं मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट. एनी म्हणजे कोण, सोल्यूट किंवा सॉल्व्हंट. एनी कंपोनंट कसं कॅल्क्युलेट करतात बघा, इज द रेशो ऑफ, रेशो म्हणजे काय हो, भागाकार. इज द रेशो ऑफ, कोणाचा रेशो, नंबर ऑफ मोल्स, इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ that component, is the ratio of number of moles of that component with respect to WRT. with respect to म्हणजे डिवायडेड बाय. आपण मराठी भाषेमध्ये कसं बोलणार आहे बघा, नंबर ऑफ मोल्स भागिले तुमचे कोण येणार ते बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट विथ रिस्पेक्ट टू टोटल नंबर ऑफ, कोणाचे टोटल नंबर ऑफ, टोटल नंबर ऑफ मोल्स, कोणाची टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोल फ्रॅक्शन. बघा समजते का, ज्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याचे कोण, नंबर ऑफ मोल्स, त्या सोल्युशनमध्ये त्याचे असणारे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारे टोटल नंबर ऑफ मोल्स. ते काय इंडिकेट करणार तुम्हाला, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट. ते काय सांगणार आहेत, त्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काय असेल. तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे हा पॉईंट स्टडी करण्यासाठी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ, काय माहिती असणं गरजेचं आहे, मोल म्हणजे काय, काय माहिती असणं गरजेचं आहे, मोल म्हणजे काय. आता मोलमध्ये आपण काय सांगतो, तुमचे पार्टिकल असतील, ॲटम्स असतील किंवा आयन्स असतील, ठीक आहे, यांच्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचे कोण असतील, मोल्स असतील. ठीक आहे. आता बघा फॉर्म्युला कसा येईल, जरी एक कुठलाही कंपोनंट मी वापरत असेल तरी मी तर काय म्हणणार आहे बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट इज इक्वल टू, हां काय येणार, नंबर ऑफ मोल्स, कोणाचे नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट, जो कंपोनंट तुम्ही वापरतात त्याच कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स गेज ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय काय येणार, टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स, कोणाची टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, तुमच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारे टोटल नंबर ऑफ मोल्स. त्याला काय म्हणायचं मग, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट. आता हा पॉईंट आपण एक्सप्लेन केला, कोणाला घेऊन, कंपोनंटला घेऊन. समजते का बघा, कंपोनंट हे दुसरे कोण नाही आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहेत. आता कुठलंही सोल्युशन फॉर्म करण्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ मोल्स त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. आता मला सोल्यूट आणि सॉल्व्हंट त्या दोघांचं पर्टिक्युलरली काय काढायचं आहे, मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. तर ते काढण्यासाठी मी काय करतो बघा, हे लक्षात आलं का, नेक्स्ट पॉईंट मी तो एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे. ओके. आता मोल फ्रॅक्शन आपल्याला कोणाचं काढायचं आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघांचं पण मोल फ्रॅक्शन काढायचं. कसं काढता येईल बघा, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं, पण आपल्याला त्याच्यामधले काय माहिती असणं गरजेचं आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे काय माहिती असणं गरजेचं आहे, नंबर ऑफ मोल्स, हे दोन्ही आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे, तर आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो. ठीक आहे.
आता N1 मी कन्सिडर करतो. N1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ कोणाचे असतील. N1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. तुम्ही काही कन्सिडर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. सॉल्वंट म्हणा किंवा सोल्युशन म्हणा. N1 म्हणजे काय, आपण जस्ट इमॅजिन करतोय. N1 नंबर ऑफ कोणाचे नंबर ऑफ मोल्स. कोणाचे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. जर N1 हे नंबर ऑफ मोल्स सॉल्वंटचे असतील तर N2 कोणासाठी असणार आहेत. मग N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंटऐवजी कोण घ्यायचं इथं आता, सोल्यूट घ्यायचं. N1 अँड N2 आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. हे माझ्याकडे आहेत, नंबर ऑफ मोल्स माझ्याकडे आहेत. तर मला याच्यावरून काय काढायचं बघा, मोल फ्रॅक्शन काढायचं. कुणाचं मोल फ्रॅक्शन, सॉल्वंटचं काढायचं, सोल्यूटचं काढायचं. कसं काढता येईल बघा, मी ते रिप्रेझेंट करतो. मोल फ्रॅक्शन ऑफ हां, कुणाचं मोल फ्रॅक्शन काढायचं अगोदर, सोल्यूटचा काढता का सॉल्वंटचं काढता. सॉल्वंटचं काढूया. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू काय येणार बघा, आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. जर मला सॉल्वंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स कोणाच्या यायला पाहिजे, सॉल्वंटच्या यायला पाहिजे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन सोल्युशन. ठीक आहे. आता मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंटचे मोल फ्रॅक्शन्स किती आहेत, सॉरी नंबर ऑफ मोल्स तुमच्या सॉल्वंटचे किती आहेत. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट पाहिजे तरी मी तर फॉर्म्युला अगोदर लिहितो. नंबर ऑफ मोल्स ऑफ कोणाचे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. कोणाचे टोटल नंबर ऑफ मोल्स कशामध्ये असणार आहे, तुमचे ऑफ सोल्युशनचे टोटल नंबर ऑफ मोल्स. चला बघा पुढं काय घडेल. N1 अँड N2 हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांचे आहेत. जर मी N1 प्लस N2 घेतलं तर मला काय मिळणार आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन मिळणार आहे. काय येईल बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट किती आहेत, N1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय काय, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. काय येणार आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन म्हणजे काय, नंबर ऑफ कोणाचे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस नंबर ऑफ कोणाचे नंबर ऑफ मोल्स कोणाचे असतील ते मोल्स ऑफ सोल्यूट. कारण टोटल नंबर ऑफ मोल्स तुमचे केवढे असणार आहेत, टोटल नंबर ऑफ मोल्स केवढे असणार, सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांची ॲडिशन केली तर मला काय मिळत आहेत, टोटल नंबर ऑफ मोल्स मिळतात. मग बघा N1 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू काय मिळणार, N1 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट किती आहेत N1 प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती N2. दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. तर मला हे कोणाचं मिळालं, मग मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंटचं मिळालं. आता मला काय मोल फ्रॅक्शन हे लक्षात येते का. आता मोल फ्रॅक्शन मी कोणाचं काढणार आहे, सॉल्वंटचं झाल्यानंतर कोणाचं काढूया, सोल्यूटचं काढूया. बघा समजते का, सॉल्वंटचं झाल्यानंतर कोणाचं काढायचं आहे, सोल्यूटचं काढायचं आहे. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंटऐवजी काय घ्यायचं, सोल्यूट घ्यायचं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. आता N1 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट आहेत, N2 म्हणजे कोण आहेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. N2 म्हणजे कोण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. काय येणार बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणलं तर N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट म्हणलं तर N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2. ठीक आहे. बघा हे लक्षात येतं आहे का, लक्षात येत असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि ते त्यावेळेस तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता मला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन काढायचं आहे. कोणाचं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. आता एक्झाममध्ये तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तुम्ही मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं पण काढणार आहे आणि सॉल्वंटचं पण काढणार आहे. सोल्यूट आणि सॉल्वंट दोघांचं मोल फ्रॅक्शन तुम्ही काढताय, पण तुम्ही जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ते आलेले ॲन्सर्स तुमचे एक्झॅक्टली बरोबर आहेत की रॉंग हे आयडेंटिफाय कसे करणार. आत्तापर्यंत असं काही झालं का की सर आम्ही प्रॉब्लेम सोडवले, त्याचं येणारं ॲन्सरही किती यायला पाहिजे होतं हे मला माहिती होतं, किंवा ते एवढे आलं असतं तर माझं आलेलं ॲन्सर जे काय असेल किंवा कॅल्क्युलेशन असेल ते एक्झॅक्टली बरोबर असणार आहे. तर मोल फ्रॅक्शन नावाची टर्म तुम्हाला ते एक्सप्लेन करते. काय एक्सप्लेन करते, मोल फ्रॅक्शन नावाची टर्म तुम्हाला काय एक्सप्लेन करणार आहे बघा, की जे नंबर ऑफ मोल्स कोणाचे असतील, सॉल्वंट आणि सोल्यूट
हे नंबर ऑफ मोलच्या बाबतीमध्ये झालं. मोल फ्रॅक्शन जर सॉल्व्हंट आणि सोल्यूटचे काढले आणि त्याच्यावरून जर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशनचं काढलं तर ते किती मिळतं ते आपण आयडेंटिफाय करूया. कारण आपल्याला एक्झाममध्ये मोल फ्रॅक्शन सोल्यूट आणि सॉल्व्हंटचंच काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन कोणाचं काढायचं आहे? सोल्यूट आणि सॉल्व्हंटचंच काढायचं आहे. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन आलेले जे ॲन्सर्स असतील ते बरोबर आहेत की नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी मी तुम्हाला पुढचं एक पॉईंट एक्सप्लेन करतो. ठीक आहे, हे लक्षात आले का बघा. ओके, आता मोल फ्रॅक्शन हे तुमचं मोर दॅन वन कधीही नसतं. मोल फ्रॅक्शन हे एक्झॅक्टली किंवा ऑलवेज लेस दॅन वन असतं. मोल फ्रॅक्शन हे तुमचं काय असतं? ऑलवेज लेस दॅन वन. प्रत्येक वेळेस तुमचं मोल फ्रॅक्शन हे कसं येणार आहे? लेस दॅन वन येणार, म्हणजे एकपेक्षा ते लहान असणार. लक्षात ठेवा, एकपेक्षा जास्त मोल फ्रॅक्शन तुमचं नसणार आहे. कसं बघा ते, आता बघा मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काय बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तो किती मिळतो आहे? N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ. हे मोल फ्रॅक्शन कोणाचं मिळालं आहे? सॉल्व्हंटचं मिळालं आहे. प्लस सॉरी हे सोल्यूटचं आहे. N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 हे मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे? हे मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे? हे सॉल्व्हंटचं आहे, हे सोल्यूटचं आहे. आता दोघांचे ॲडिशन करून बघूया आपल्याला ॲन्सर किती यायला पाहिजे. दोघांचे ॲडिशन करून बघूया ॲन्सर किती येतं आहे. N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 प्लस N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 इज इक्वल टू, आता हा बेस सेम आहे. N1 प्लस N2 सेम आहे. मी डायरेक्टली काय करू शकतो? ॲडिशन करू शकतो. काय येणार इथं? N1 प्लस N2 इज इक्वल टू N1 प्लस N2 कॅन्सल इज इक्वल टू 1. जर तुम्ही मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं काढलं, सॉल्व्हंटचं काढलं आणि त्यांची ॲडिशन केली, जर मोल फ्रॅक्शन सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं काढलं तुम्हाला एखादा प्रॉब्लेम विचारला डिपेंडिंग अपॉन मोल फ्रॅक्शन, जर तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं आणि फायनल ॲन्सर्स तुम्ही जे फाइंड आउट करतात किंवा काय कॅल्क्युलेट करणार आहेत ते जर तुम्हाला दोघांची ॲडिशन केली, मी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली तर ती ॲडिशन मला किती मिळायला पाहिजे? 1 मिळायला पाहिजे. म्हणजे तुमचं येणारं ॲन्सर दोघांची ॲडिशन केल्यानंतर किती येईल? 1 येईल. तरच तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं मोल फ्रॅक्शन तुमच्या सोल्युशनचं कसं असेल? बरोबर असेल, अदरवाईज ते रॉंग असेल. ठीक आहे, बघा मोल फ्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट लक्षात आला आहे का? उद्याच्या लेक्चरला मोल फ्रॅक्शनवरचे आपण काय घेणार? प्रॉब्लेम्स घेणार. थँक्यू.